डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 9व्या पाठाचा त्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर यापूर्वीचा जो काही भाग होता त्यामध्ये आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामध्ये बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा संकल्पना शिकलेल्या ज्या की आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत किंवा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत. तर आजचा जो काही भाग आहे त्यामध्ये आपण या पर्यावरणीय व्यवस्थापनाचा स्वाध्याय पाहतो. तर चला आपल्या आजच्या या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 विचारण्यात आलेला आहे की अ व ब स्तंभाची योग्य सांगड तुम्हाला घालायची आणि त्याचा पर्यावरणावर होणारा जो काही परिणाम आहे तोही तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. अ स्तंभ बघा आणि ब स्तंभ बघा. तर अ स्तंभामध्ये जो काही कचरा आहे, कचऱ्याचे प्रकार आहेत ते दिलेले आहेत आणि ते कचरा कोणत्या स्वरूपात असू शकतात हे आपल्याला ब स्तंभामध्ये पाहायला मिळतील. पहिल्यांदा बघा, धोकादायक कचरा कोणता असतो तर तो किरणोत्सारी पदार्थ असतात. त्यानंतरचं पुढे बघा, घरगुती कचऱ्यांमध्ये काय काय येतं ई तर वाया गेलेलं अन्न, भाज्या, फळे यांच्या साली येतात. जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये काय काय येतं, बँडेज, कापूस, सुया इत्यादी येतात. औद्योगिक कचऱ्यामध्ये काय काय येतं, रसायने, रंग, राख इत्यादी पदार्थ येतात. शहरी कचऱ्यामध्ये काय काय येतं तर शेवटी बघा, काच, रबर, कॅरी बॅग इत्यादी पदार्थ येतात. आता यांचे पर्यावरणावर कशा पद्धतीचे परिणाम होतात हे आपण लक्षात घेऊया. तर या ठिकाणी बघा, पहिला परिणाम आहे धोकादायक कचरा, ज्याला आपण किरणोत्सारी पदार्थ म्हणतो. तर त्याचा पर्यावरणावरती कशा पद्धतीने परिणाम होतो लक्षात घ्या. तर किरणोत्सारी पदार्थांमुळे पेशी आणि डीएनए वर घातक परिणाम होतात. या जनुकीय बदलांमुळे पुढच्या पिढ्या विकृत होऊ शकतात. किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणात साचून राहतात आणि त्यामुळे तेथील वनस्पती आणि प्राण्यांवर त्यांचा परिणाम होतो. म्हणजे नेमकं काय होतं बघा, तर जे काही वेगवेगळे प्राणी असतात तर त्या प्राण्यांच्या ज्या काही पेशी असतात तर त्या पेशींवरती त्याचा प्रत्यक्षात परिणाम होत असतो. आणि मग जे काही जनुकीय बदल असतात, म्हणजे बघा, आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो, मग हे कशामुळे शक्य झालं तर हे फक्त आणि फक्त अनुवंशिकतेमुळे शक्य झालं. आणि जनुकीय बदलामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये विकृत प्रकारचे विकृत होऊ शकतात, म्हणजे त्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर पुढचा परिणाम आहे घरगुती कचरा, वाया गेलेलं अन्न, भाज्या, फळे यांच्या साली. तर जे काही घरगुती अन्न असतं वेगवेगळ्या प्रकारचं, आपण उरलं की ते टाकून देतो कारण आपल्याला ते अगदी सहजतेने मिळतं, बरोबर. तर अशा पद्धतीने जे काही धोकादायक किंवा घरगुती कचऱ्यामध्ये काय काय येतं बघा, तर घरगुती कचऱ्यामध्ये येतं प्रत्येक घरात विविध प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. प्रत्येकाच्या घरातच कचरा निर्माण होत असतो, वेगवेगळ्या स्वरूपाचा तो कचरा असू शकतो. मग बघा, त्यात वाया गेलेलं अन्न, फळांच्या साली, भाज्यांची देठ वगैरे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. हा कचरा कुठेही आणि कसाही फेकल्यास त्या ठिकाणी दुर्गंध येते आणि हा सर्व कचरा विघटनशील असल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला जीवाणूंच्या मदतीनं निसर्गतच असेंद्रिय पदार्थ निर्माण होऊ शकतात. परंतु बघा, यामध्ये सुद्धा काही अटी आहेत की हे विघटन होत असताना माशा, बुरशी आणि इतर अनारोग्यकारक सूक्ष्मजीव त्यावर वाढू शकतात. म्हणून अशा कचऱ्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावून त्यापासून मौल्यवान खत बनवलं पाहिजे, अन्यथा निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरल्या जातात. त्या व्यतिरिक्त परिसर गलिच्छ आणि आरोग्यकारक बनेल आणि अशा पद्धतीने आपण या घरगुती कचऱ्याचा वापर करू शकतो. पुढे बघा की जैववैद्यकीय कचरा, ज्याला आपण बँडेज किंवा कापूस, सुया इत्यादी म्हणतो. तर जैववैद्यकीय कचरा म्हणजे असा कचरा जो की आपल्याला मेडिकलद्वारे किंवा वैद्यकीय क्षेत्राद्वारे मिळतो, याला आपण जैववैद्यकीय कचरा म्हणतो. तर जैववैद्यकीय कचरा अतिशय काळजीपूर्वक टाकला पाहिजे. याचे स्त्रोत ठिकाणीच ज्वलन करणं आवश्यक असतं. कारण काय तर जैववैद्यकीय कचऱ्यात रक्त, पू, इतर जैविक प्रकारचा उत्सर्जित कचरा असतो. हे सर्व अतिशय घातक ठरू शकतात. कचऱ्यातल्या सुयांचा गैरवापर होऊ शकतो, म्हणजे परत त्या सुया वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे बरेचसे आजार पसरण्याची शक्यता असते, संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असते. व्यसनाधीन लोकांकडून असा वापर होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे एड्स आणि हिपॅटायटिस बी सारख्या रोगांचा प्रसार होतो. असा कचरा दिसायला अतिशय गलिच्छ असतो, पण त्यामुळे घातक म्हणजे तो रोगांचा प्रसार करू शकतो.
म्हणून इतरांचे आरोग्य वाचवण्यासाठी जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करावं लागतं. पुढचा मुद्दा की औद्योगिक कचरा, त्यामध्ये रसायने, रंग, राख इत्यादी येतात. तर औद्योगिक विकासाचा एक परिणाम म्हणजे औद्योगिक प्रदूषितांमुळे होणारा जल आणि वायू प्रदूषण. तर कारखान्यात होणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे विषारी आणि घातक रसायने निर्माण होतात आणि हे पदार्थ परिसरात साचून राहतात आणि त्याचाच परिणाम तेथील स्थानिक प्राणी आणि वनस्पतींवर होतो. शेवटचा की शहरी कचरा, ज्याच्यामध्ये काच, रबर, कॅरीबॅग सारखे पदार्थ येतात. तर बघा, शहरात राहणारे लोक प्लास्टिक आणि रबर यापासून बनवलेल्या वस्तूंचा खूपदा वापर करतात. म्हणजे बघा, दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांना खूपदा अशा वस्तूंचा वापर करावा लागतो. कोणतीही टाकाऊ वस्तू कोठेही फेकण्याच्या प्रवृत्तीमुळे कॅरी बॅग, काचा आणि इतर अनेक गोष्टी इतस्त टाकल्या जातात. शहरी लोकात जबाबदारीची आणि सुद्धा नागरिकत्वाची भावना कमी होत चाललेली आहे. त्यामुळेच परिसरात कचऱ्याचे जे काही साम्राज्य आहे ते पसरत चाललेलं आहे आणि याची खबरदारी म्हणून सर्वांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे की आपला जो काही परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवायला हवा. आता या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता तो संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचं समर्थन करा. म्हणजे बघा, ते जी काही विधान आहेत ती अगदी बरोबर आहेत हे स्पष्ट आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. पहिलं विधान बघा, की जैवविविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा घटक डॅश डॅश हा आहे. कोणता घटक परिणाम करतो सर्वात जास्त जैवविविधतेवर? तो म्हणजे भौगोलिक अनुकूलता. आता याचं समर्थन करणारं वाक्य बघा, की भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या त्या प्रदेशात वनस्पती व प्राणी तग धरू शकतात, म्हणून जैवविविधता भौगोलिक अनुकूलतेवरच अवलंबून असते. त्यानंतर पुढचा आहे की कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचं वर्णन हवा होय. आणि अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाची स्थिती म्हणजेच त्या वेळची आणि त्या ठिकाणची हवा. त्यानंतरचं पुढचं वाक्य आहे, पुढची रिकामी जागा आहे, की मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामानाचा विचार करावाच लागतो. कारण काय? कारण त्याच हवामानाच्या जोरावरती आज आपण शेती करतो. बरेचसे वेगवेगळे व्यवसाय त्याच्यावरती अवलंबून आहेत. हवामानावरतीच आपलं दैनंदिन आयुष्य अवलंबून आहे. तर बघा, हवामानाच्या घटकांवर दैनंदिन जीवन अवलंबून असतं. हवामान बदलाच्या संकटामुळेच नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत. आरोग्य, पाणी पुरवठा, अन्न उत्पादन आणि बांधकाम असे सर्व घटक नैसर्गिक आपत्तीमुळेच कोलमडतं. हे हवामान बदलामुळे होत आहे. म्हणूनच मानवाने कितीही प्रगती केली तरी मानवाला हवामानाचा विचार करावाच लागतो. त्यानंतरचं पुढचं बघा, हवेच्या सर्व अंगाचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना डॅश डॅश म्हणतात. तर त्यांना आपण वेधशाळा म्हणतो. वेधशाळा या ठिकाणी हवामान शास्त्रातील संशोधन केलेल्या ज्ञान नोंदीच्या स्वरूपात असते. तसेच निरनिराळ्या तंत्र व यंत्राचा समावेश असतो. आता या ठिकाणी आपला जो काही दुसरा प्रश्न होता तो संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला इथे काही प्रश्न दिलेली आहेत आणि त्यांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न बघा, की आपत्तीमध्ये जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा? आपत्तीमध्ये जे काही लोक सापडतात तर त्यांना अपघातग्रस्त म्हणलं जातं थोडक्यामध्ये. मग त्यांचा उपचार त्यांना योग्य अशी वैद्यकीय मदत मिळण्याच्या अगोदर त्यांच्यावरती प्रथमोपचार करणं खूप गरजेचं ठरतं. आणि हाच प्रथमोपचार तुम्ही कशा पद्धतीने कराल असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर पाठामध्ये यासाठी खूप छान पद्धत सांगितलेली आहे, ती लक्षात घ्या. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या अपघातग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्या अगोदर प्रथमोपचार केले जातात. यात 3 महत्त्वाचे टप्पे आहेत आणि या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्वे असे म्हणतात. पहिला मार्ग आहे ज्याला आपण श्वसन मार्ग म्हणतो. याद्वारे काय केलं जातं, तर अपघातग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर श्वसन नलिका खुली राहील असं पाहावं. त्यासाठी डोकं उतरते करावं आणि हनुवटी वरच्या बाजूला उचलावी, ज्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घेणं हे सोपं जातं. पुढे आहे B म्हणजे श्वासोच्छवास. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून अपघातग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यानंतर शेवटचा आहे C रक्ताभिसरण.
जर अपघातग्रस्त व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असलेल्या असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा, नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणं ही क्रिया करावी आणि ही पद्धत सीपीआर पद्धत म्हणून ओळखली जाते. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला बऱ्याचशा चित्रपटांमध्ये जे काही डॉक्टर आहेत तर ते काय करतात, छोटे छोटे जे काही इस्त्री असते तर तशा पद्धतीचे मशीन्स असतात, त्याच्यावरती जेल अप्लाय करतात, त्यांना एकमेकांवरती घासतात आणि मग त्या व्यक्तीच्या चेस्ट वरती ठेवतात, छातीवरती ठेवतात आणि मग ती व्यक्ती अचानक धक्के द्यायला लागते किंवा जोरात ती हलायला लागते. तर ती जी काही मेथड आहे तर ती सीपीआर म्हणून ओळखली जाते आणि रक्ताभिसरण परत सुरळीतपणे होण्यासाठी सीपीआरचा उपयोग केला जातो. रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर अपघातग्रस्त व्यक्तीचं हाड मोडलं असेल म्हणजेच अस्थिभंग झाला असेल तर हाड मोडलेल्या भागाचं अचलकरण करून व्यक्तीला स्ट्रेचरवर ठेवा, म्हणजे त्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नये. त्यानंतरचं पुढचं बघा की शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापनाच्या पद्धती सांगा. ज्या काही वेगवेगळ्या शास्त्रीय आणि पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत त्या बघा की कचऱ्याचं वर्गीकरण व विभाजन, सेंद्रिय खत निर्मिती अथवा कंपोस्टिंग, गांडूळ खत निर्मिती, सुरक्षित भूमीकरण स्थळे आणि पायरोलायसिस या शास्त्रीय आणि पर्यावरण स्नेही पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करता येतं. पहिला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे काय की कचऱ्याचं विभाजन आणि वर्गीकरण. तर कचऱ्याचं विभाजन करणं आणि त्याच पद्धतीने त्याचं वर्गीकरण करणं हे खूप महत्वाचं ठरतं. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने, तर बघा ही प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक पायरी आहे, पहिला टप्पा आहे. ओला व सुका कचरा म्हणजेच विघटनशील व अविघटनशील कचरा वेगळा करणं, घरोघरी जाऊन तो गोळा करणं हे सर्वप्रथम करावं लागतं. दुसरं आहे कंपोस्टिंग. घराघरात तयार होणाऱ्या विघटनशील कचऱ्याचं घराभोवतीच्याच जागेत किंवा गच्चीत अथवा बागेत कंपोस्टिंग करून त्यापासून सेंद्रिय खत बनवता येतं. घरातील उरले सुरले खरकटे, अन्न, फळे, भाज्या यांच्या साली व टाकाऊ भाग, बागेतील कचरा, पूजेची फुलं इत्यादी कंपोस्टिंगच्या पद्धतीने कुजवण्यास त्यापासून चांगलं सेंद्रिय खत मिळतं आणि त्या सेंद्रिय खताचा वापर आपण शेतीमध्ये म्हणा किंवा मग त्यापासून वेगवेगळे बायोगॅस बनवण्यासाठी मिथेन सारखे आपण वापरतो. त्यानंतर बघा गांडूळ खत निर्मिती. तर घनकचऱ्याचं जलद विघटन करण्यासाठी गांडुळांचा वापर करतात. गांडुळांनी घनकचऱ्याचे विघटन करून तयार केलेली खते उच्च प्रतीच्या पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात. परसबाग किंवा शेतीसाठी ती उपयुक्त असतात. चौथा बघा सुरक्षित भूमिधरण स्थळे. भूमिधरण प्रक्रियेमध्ये गोळा केलेला कचरा जमिनीखाली गाडण्यात येतो. पाणवठ्यापासून 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील जागा सुरक्षित भूमिभरण स्थळासाठी निवडल्या जातात. तसेच मानवी वसाहती आणि महामार्गापासून देखील ती स्थळे दूर असावी लागतात. वर्गीकरण केल्यानंतर तो सुरक्षित भूमिधरण स्थळात दडपण्यापूर्वी त्या खड्ड्यात माती व प्लास्टिकचं अस्तर घालतात. अशी काळजी घेतल्याने जमीन आणि पाण्याचं प्रदूषण टाळता येतं. औद्योगिक घनकचराचंही याचप्रमाणे गाडावा लागतो. पुढची पद्धत आहे पायरोलायसिस. तर या पद्धतीत कचऱ्याचं उच्च तापमानाला ज्वलन केलं जातं. वायू व वीज निर्मितीसाठी ही प्रक्रिया वापरण्यात येते. शक्यतो अर्धवट ज्वलनशील पदार्थ या पद्धतीने जाळून नष्ट करता येतात आणि महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या कचरा व्यवस्थापन पायरोलायसिस हे तंत्र वापरण्यात येतं. जैववैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन करताना कचरा संसर्गजन्य असल्यामुळे तो भट्टीत उच्च तापमानाला जाळतात, ज्यामुळे त्यावर जे काही जंतू असतील किंवा जो काही भाग जे काही इतर संसर्गजन्य आजारांचे विषाणू असतील, जीवाणू असतील तर ते मृत होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सदोहरण स्पष्ट करा, म्हणजे उदाहरणासह आपल्याला ते स्पष्ट करायचंय. तर वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. गुरेढोरे मरण पावतात, लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलवलं जातं.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणारं असं भारतीय वेधशाळेचं भाकीत होतं. आणि 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिशाच्या किनारपट्टीवर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या 5 लाख लोकांना पुढच्या 3-4 दिवसात तेथून सुरक्षित जागी हलवलं. त्यामुळे जीवितहानी टळली, आर्थिक हानी थोड्या प्रमाणात झाली. खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी अशा व्यवस्थेने टाळता आली. अतिवृष्टी, वादळ, चक्रीवादळ, भूकंप, सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करतो. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातून मोबाईलवर संदेश पाठवले जातात. त्यानंतर पुढे बघा की ई कचरा घातक आहे का याबाबत तुमचं मत काय. तर ई कचरा म्हणजे काय, तर ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यापासून तयार होणारा कचरा हा घातक आहे. तर कशा पद्धतीने, तुमचं काय मत आहे याबाबत स्पष्ट करा. तर या ठिकाणी बघा, ई कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे निर्माण होतो. दूरदर्शन संच म्हणजे टीव्ही, मोबाईल फोन्स, संगणक, म्युझिक सिस्टीम अशा अनेक उपक्रमांची विल्हेवाट लावणं ही एक फार मोठी समस्या झालेली आहे. हा ई कचरा धोकादायक असतो कारण त्यात घातक रासायनिक संयुगे असतात. शिसे, पारा, कॅडमियम यासारखे जड धातू देखील ई कचऱ्यात असतात. हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात. मातीतील विघटनकारी सूक्ष्म जंतूवर ई कचऱ्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो आणि ई कचरा मानवाच्या आरोग्यासाठी देखील घातक आहे. ई कचऱ्याचे ज्वलन किंवा भूमिधरण केल्यास तेही हानिकारक ठरतं. या सर्व कारणामुळे ई कचरा घातक ठरतो. त्यानंतर पुढे बघा की घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल. तर घरात जमा झालेल्या कचऱ्यापैकी ओला कचरा व सुका कचरा मी वेगवेगळ्या कचरा पेटीत जमा करेन. ओला कचरा शेतात किंवा बागेत नेऊन एका कोपऱ्यात खड्डा खणून विघटनासाठी ठेवेल. सुक्या कचऱ्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत ते तपासून त्याप्रमाणे त्यांचे नियोजन करेल. पेपरची रद्दी, इतर काही वस्तू रद्दीवाल्याला किंवा भंगारवाल्याला विकेन ज्यामुळे आपल्याला पैसे मिळतील आणि कचरा कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी 7R तत्वाप्रमाणे वागेल. जे काही 7R आहेत ते आपण पाठामध्ये पाहिलेलेच आहे. या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तो संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे टिपा लिहा. तर या ठिकाणी आपल्याला टिपा लिहायच्या आहेत. पहिला प्रश्न बघा, पहिली टिपा आपल्याला हवामान शास्त्राबद्दल लिहायची आहे. तर हवामानशास्त्र काय आहे, तर बघा, हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, निसर्ग चक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारं शास्त्र आहे. याच्या अंतर्गत तापमान, हवामान विषयक वादळ, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. काही वर्षाच्या माहितीचे जतन केलं असता जुन्या आणि वर्तमानातल्या माहितीवरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात आणि या अंदाजाचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, मानव सेवा, जलद वाहतूक आणि विविध संस्थांना होतो. आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते, तर राष्ट्रीय पातळीवर भारतीय हवामान खातं हवामान विषयक संशोधन करीत असतं. पुढची टिपा लिहा आपल्याला लिहायची आहे हवामानाचे घटक. तर वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान इत्यादी काही हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तत्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचं वर्षानुवर्ष निरीक्षण आणि मोजमाप केलं जातं आणि त्यावरून प्रदेशाचं जे काही हवामान आहे तर ते ठरवलं जातं. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत मान्सून प्रारूप कशा पद्धतीने आहेत किंवा त्याचे प्रकार काय काय आहेत. तर बघा, डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अभ्यास गटानं जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवलेले आहेत.
1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप भारतात वापरले गेले आणि या प्रारूपामुळेच मान्सूनचा नेमका अंदाज येतो. मान्सून प्रारूपाचे खालील प्रमाणे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे संख्यात्मक प्रारूप. तर सॉरी, या ठिकाणी 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला बघा, पहिला आहे संख्यात्मक प्रारूप. हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरून संख्यात्मक रूपातील जो काही अंदाज आहे तो वर्तवण्यात येतो. त्यानंतर पुढे बघा समुचित प्रारूप. तर अनेक रूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर सर्वात जास्त प्रभाव आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज घेण्यात येतो. आणि तिसरा आहे सांख्यिकी प्रारूप, ज्याला विविध प्रदेशात समुद्राचं तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होतो या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास केला जातो आणि या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत ते पाहिले जाते. याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज प्रारूपात लावला जातो. त्यानंतर बघा, त्यानंतरचं पुढे आता मान्सून प्रारूप आपण पाहिलं. त्यानंतर आहे की औद्योगिक कचरा, याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी लिहायची आहे. तर औद्योगिक कचऱ्याबद्दलची माहिती बघा, कारखाने आणि विविध उद्योगातून निर्माण होणारे नको असलेले पदार्थ म्हणजेच औद्योगिक कचरा. यात रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ इत्यादी मोठ्या प्रमाणात आढळतात. यातले बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात, म्हणजे ते आपल्यासाठी घातक असतात. त्यांना हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होतं. तर औद्योगिक कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करणं अतिशय आवश्यक असतं, अन्यथा पशु पक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. हा कचरा अविघटनशील असल्यानं त्याचा परिसरात समुच्चय होतो. त्यानंतरची पुढची टिपा लिहा आहे, एक मिनिट, पुढची टिपा लिहा आहे प्लास्टिक कचरा. तर प्लास्टिक कचरा याबद्दल आपल्याला या ठिकाणी टिपा लिहायची आहे. तर बघा, प्लास्टिकच्या कचऱ्याबद्दल काय माहिती लिहिणार की प्लास्टिक कचरा हा मूलभूत घरगुती कचऱ्यातून खूप जास्त प्रमाणात सर्वदूर पसरला जातो. प्लास्टिक हे अविघटनशील असल्याने हजारो वर्ष पर्यावरणात तसंच पडून राहतो. त्याचे विघटन होण्यासाठी खूपसा कालावधी लागतो. प्लास्टिकचा कचरा जळाल्यास त्यातून विषारी वायूंची निर्मिती होते. प्लास्टिकच्या भक्षणानं गुरं मरतात. जलचरांनाही तरंगत्या प्लास्टिकनं धोका पोहोचतो. प्लास्टिक कचरा निर्माण करणारा फक्त मानव, मात्र त्याचे दुष्परिणाम भोगणारी पूर्ण परिसंस्था असते. याचा विचार करून प्लास्टिकच्या अति वापरावर अंकुश आला पाहिजे आणि त्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे. त्यानंतर बघा, प्रथमोपचाराची मूलतत्व काय आहे. तर बरीचशी मूलतत्व आपल्याला त्या ठिकाणी प्रथमोपचाराची पाहायला मिळतात. तर त्यामध्ये बघा की आपत्तीमध्ये जखमी झालेल्या अपघातग्रस्तांचा जीव जाऊ नये यासाठी तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्या अगोदर आपल्याला त्यांचा प्रथमोपचार केला जातो. यात 3 महत्त्वाचे उपाय आहेत. या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे ABC असं म्हणलं जातं. त्यामध्ये ए आहे श्वसन मार्ग. तर अपघातग्रस्ताला श्वास घ्यायला जर अडचण होत असेल तर त्या श्वासनलिका खुली राहावी यासाठी त्याचं जे काही डोकं आहे तर ते उतरत्या भागाला ठेवावं, उतरतं करावं किंवा त्याची हनुवटी वर उचलावी. बी आहे श्वासोश्वास. जर श्वासोश्वास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून अपघातग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. त्यानंतर आहे रक्ताभिसरण. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणं ही क्रिया करावी आणि ही पद्धत CPR म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण परत सुरळीतपणे ठेवण्यासाठी CPRचा उपयोग होतो. या ठिकाणी आपला जो काही चौथा प्रश्न आहे तो संपतो. 5वा प्रश्न बघा की हवामानाचं सजीवसृष्टीत असणाऱ्या महत्त्वावर अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा. तर हवामानाच्या सजीवसृष्टीत खूप महत्त्व आहे आणि ते खालील प्रमाणे. पहिला मुद्दा की दैनंदिन हवेचा आणि दीर्घकालीन हवामानाचा संपूर्ण परिसंस्थेवर, म्हणजे परिसंस्था एक असा भाग आहे ज्यामध्ये सर्व सजीव एकमेकांवरती अवलंबून असतात आणि मानवी जीवन पद्धतीवर प्रभाव पडत असतो. दुसरा मुद्दा की प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पती तेथील स्थानिक हवामानानुसार ठरवतात.
त्यानंतर एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जगण्याच्या पद्धती तेथील स्थानिक हवामानाप्रमाणे असतात. म्हणून थंड प्रदेश काश्मीरमधील आणि उष्ण प्रदेश राजस्थानमधील लोकांचा आहार आणि राहणीमान वेगळं असतं. शेवटचा मुद्दा की समुद्राच्या पाण्याची क्षारता, सागर प्रवाहांची व जलचक्राची निर्मिती अशा सर्व बाबी हवा व हवामानावरच अवलंबून असतात. त्यानंतरचा पुढचा बघा की 6वा प्रश्न की रुग्णांचं वहन करण्याची पद्धती करताना कोणती काळजी घ्यावी ते तुम्हाला सधोरण स्पष्ट करायचंय. तर याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत. तर बघा, रुग्णांचं वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. कोणत्या प्रकारे रुग्ण आजारी आहे किंवा त्याला कोणती इजा झालेली आहे यावर ठराविक पद्धत वापरली जाते. पाळणा पद्धत, पाळोंगळीला मारणं, मानवी कुबडी पद्धत, खेचून नेणं, उचलून नेणं, 4 हातांची बैठक, 2 हातांची बैठक, स्ट्रेचरचा वापर या निरनिराळ्या पद्धती आहेत. आता उदाहरणामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीचा अपघातामुळे एक पाय जखमी झालेला असेल तर त्याच्या दुसऱ्या पायावर त्याला थोडा भार देऊन चालायला सांगावं. असं करताना त्याला कुबडीप्रमाणे आधार द्यावा, यालाच मानवी कुबडी पद्धत असे म्हणलं जातं. अपघातग्रस्त व्यक्ती आपले हात वापरू शकत नसेल तर 2 जणांनी 2 हातांची बैठक या पद्धतीने अशा रुग्णाला वाहून न्यावं. रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा याच 2 जणांनी 4 हाताची बैठक हा उपाय वापरता येतो. या सर्व पद्धती वापरताना अपघातग्रस्त रुग्णाला कमीत कमी त्रास होईल हे पाहिलं पाहिजे. त्याच्या दुखावलेल्या अवयवांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रुग्णाला आराम पडेल, धीर येईल अशा रीतीने आपण वागलं पाहिजे. या ठिकाणी आपला जो काही 6वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. हवा आणि हवामान यांच्यामधला जो काही फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर बघा, हवामधला पहिला मुद्दा की वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा म्हणतात, तर वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. हवेत आपत्काळात बदल होतात तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. एका प्रदेशात ही हवेत सातत्य नसतं तर हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखंच असतं. हवा सतत बदलत असते, हवामान सतत बदलत नाही. आणि हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी आणि खूप मोठ्या कालावधीशी असतो. त्यानंतर पुढे बघा, विघटनशील आणि अविघटनशील कचरा. तर विघटनशील आणि अविघटनशील कचरा याच्यामध्ये काय काय फरक आहे लक्षात घ्या. तुम्हाला 2 तक्ते बनवावे लागतील. त्यामध्ये विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा असे 2 तक्ते पहा. पहिला मुद्दा की ज्या प्रकारच्या कचऱ्याचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होतं त्याला विघटनशील कचरा असं म्हणतात. तर या उलट ज्या प्रकारच्या कचऱ्याचं विघटन सूक्ष्मजीवांमार्फत होत नाही त्याला अविघटनशील कचरा असे म्हणतात. या प्रकारच्या कचऱ्याला ओला घनकचरा असे म्हणतात आणि या प्रकारच्या कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात. म्हणजे अविघटनशील कचऱ्याला. विघटनशील कचऱ्याच्या प्रकाराचा कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहत नाही तर अविघटनशील कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहतो. या विघटनशील कचऱ्याचं विघटन होऊन सजीवांचं असेंद्रिय पदार्थ निसर्गात परत येतात. तर या अविघटनशील कचऱ्याचं नैसर्गिक विघटन होत नाही परंतु पुनर्चक्रीकरण केल्यास त्यातील काही पदार्थ पुन्हा वापरण्यात येतात. आणि अशा पद्धतीने आपला जो काही स्वाध्याय होता या पाठाचा तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याची सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीने यापुढील पाठांचे त्यांचे स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.